नमस्कार मित्रांनो. आम्ही आलो होतो तोरणमाळला, तर रात्री मुक्कामी होतो. तर हे थंड हवेचे ठिकाण जसं सांगितलं जातं तसंच एकदम जबरदस्त थंडी इथं आहे. गार थंड इथं वाटतंय. आणि हे प्रसिद्ध यशवंत तलाव, या तलावाबद्दल आपले जे स्थानिक नागरिक आहेत ते काय म्हणताय ते आपण त्यांचं ऐकून घेऊ. तर या तलावाबद्दल तुम्हाला काय नेमकं सांगता येईल? काय ह्या तलावाची विशेषता आहे? एक तुमचं नाव सांगा पहिले. बालम सिंग, माझं नाव बालम सिंग आहे. हां, त्या मी लहानपासून इथेच राहतो. हां. हां, मासे पण पकडतो मी. आणि हे खोल 12 खाटलीचे दोर टाकले. अच्छा, म्हणजे 12 खाटाचे दोर हां, तुम्ही दोर. खाली टाकले, हां, ते पण तरी सुद्धा खोली मोजली गेली नाही. मजले गेले. आणि इथं 12ही महिने म्हणजे कंटिन्यू पाणी असतं. हां, कंटिन्यू हां, तर पाणी हे राहतो. तलाव कधीच कोरडं पडत नाही. आणि हे देवमोगरा माता इथे भेटली. हां. ते पुरी सोनाची भेटली. इथं इथे. तलावामध्ये तर नाही, हे इथे ह्या तलावाचं इतिहास आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. तर तुम्ही हा वातावरण तुम्ही बघू शकता. ढगाळ वातावरण असतं आणि चौतर्फा डोंगर आहे आणि या डोंगराच्या मध्ये हा तलाव एकदम सुंदर असं वाटतं. तर मित्रांनो, ह्या तलावात मासेमारी सुद्धा चालते, हे आपण बघितलंच. आणि इथं आल्यावर तुम्ही ह्या तलावात बोटिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकतात. तुम्ही जर तोरणमाळला आले तर तुम्हाला हा तलाव बघायला मिळेल. आणि तुम्ही जर रात्री मुक्काम केला तर तुम्हाला अजूनच चांगला व्ह्यू इथं मिळेल. याच्या अगोदर जर आपण तोरणमाळला व्हिजिट केली असेल तर तुम्हाला नेमकं कोणतं पॉईंट आवडला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी माझं चॅनल नक्की फॉलो करा. धन्यवाद.